करार प्रेमाचा भाग 3। मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही जर आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा। चला तर सुरू करूया आजचा भाग। मागील भागात दिव्या म्हणाली, माझ्याशी झालेल्या विश्वासघाताचे परिणाम आहे आणि हे जाणून घेतल्यानंतरही मी तिला सिंघानियाच्या घरात राहू दिले। माझ्या स्वतःच्या मुलींसारखे वाढवले आणि त्या बदल्यात मला माझ्या स्वतःच्या मुलींसाठी थोडेसे आनंद काय हवे आहे? तू तिला मला थोडी मदत करू देणार नाहीस का? ठीक आहे। उदने दिव्याचे भूतकाळाबद्दलचे टोमणे वाढत असताना पाहिले तेव्हा त्याने लगेच श्रेयाच्या नात्याला होकार दिला। आतापासून पुढे श्रेयाकडे हो म्हणण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता। दिव्या कोणत्याही परिस्थितीत चोप्रा कुटुंबाला नाराज करू इच्छित नव्हती। तिला माहीत होते की राहुल प्रत्येक प्रकारे रियासाठी पात्र आहे आणि राहुलसारख्या माणसाला जाऊ देणे मूर्खपणाचे ठरेल। दुसरे कारण म्हणजे त्याची प्रचंड संपत्ती, चोप्रा कुटुंबाशी असलेले तिचे नाते तिच्यासाठी दीर्घकाळात खूप फायदेशीर ठरणार होते। श्रेया कशीतरी धावत घरी पोहोचली। ती रात्रभर घरी आली नव्हती, त्यामुळे ती खूप घाबरली होती। तिचे वडील आणि सावत्र आई काय संकट निर्माण करतील हे तिला माहीत नव्हते। पण दिव्याने तिच्याकडे पाहिले आणि मधुर आवाजात तिला मिठी मारली आणि माझ्या बाळा, श्रेया बाळा, माझ्यासोबत ये असे म्हटले। हे पाहून श्रेयाला धक्का बसला। श्रेया काही बोलू शकण्यापूर्वीच दिव्याने प्रेमाच्या बनावट हावभावात तिचा हात धरला आणि तिला सोबत घेतले। पण श्रेयाला या महिलेचा स्वभाव कळला होता। काहीतरी गडबड झाली असावी, अन्यथा तिने असे इतके प्रेम आणि आपुलकी व्यक्त केली नसती। राहुलच्या भावाशी लग्न हे ऐकून तिला धक्का बसला। ती बेडवर पडून विचारात बुडून बसली। ती स्वतःच्या मुलीच्या अदितीशी असलेल्या नात्याबद्दल बोलण्याऐवजी ती राहुलच्या भावाशी असलेल्या नात्याबद्दल कशी बोलू शकते? काहीतरी गडबड असेल। मी सध्या लग्नासाठी तयार नाही। श्रेयाने हे बोलताच दिव्याच्या चेहऱ्याचा रंग बदलला। या वैयक्तिक आयुष्यात काय चालले आहे याची मला पर्वा नाही। एका निर्मात्याने लवकरच एका दक्षिण भारतीय चित्रपटाच्या ऑडिशनसाठी येत आहे आणि जर तू खरोखरच तुझ्या करिअरबद्दल गंभीर आहेस तर आत्ताच बाथरूममध्ये जा आणि तुझा लूक दुरुस्त कर, नवी कडक शब्दात बोलली। ती कठोरपणे बोलली पण तिला तिच्यावर लहान बहिणीसारखे प्रेम होते। तिनेच तिला इतर कपडे बदलण्यासाठी दिले होते। श्रेयाने तिचे कपडे काढले आणि बाथरूममध्ये गेली। श्रेयाने आरशात स्वतःकडे पाहिले आणि तिच्या मानेवरच्या खुणा पाहून तिला धक्का बसला। हे सर्व पाहिल्यानंतर काल रात्री काय घडले याची कोणालाही आशा नाही। प्रत्यक्षात श्रेया शर्मा रागाने लाल झाली। ती मनात म्हणाली, तो माणूस होता की पशु? त्याने तिला कुठेही चेहरा दाखविल्याशिवाय सोडले नाही। कबीरच्या आईने आणि घरी असलेल्या तिच्या सहायकानेही हे खुणा पाहिले असतील। तिला आता अधिक काळजी घ्यावी लागेल। अचानक तिचा फोन वाजला। स्क्रीनवर नंबर आणि नाव पाहून तिला थोडे आश्चर्य वाटले। हॅलो, काल रात्री तुम्ही कुठे होता? मी उदय सिंघानिया नाही। उदय सिंघानियाने रागाने विचारले। उदय सिंघानियाने श्रेयाला कधीही फोन केला नाही जोपर्यंत ती खूप मोठी किंवा महत्त्वाची गोष्ट नव्हती। श्रेयाचा वडील म्हणून तो त्याची कोणतीही कर्तव्ये पार पाडू शकला नसता। श्रेयाकडे लोकांना सांगण्यासाठी वडील होते आणि तिच्या डोक्यावर छप्पर होते। श्रेयाने थोडा वेळ विचार केला आणि नंतर उत्तर दिले की मी सूट करत आहे। काल रात्री तो एक नवीन व्यक्ती होता। श्रेयाला तिचे शब्द पूर्ण करण्याची संधी देता उदयने तिला फटकारले आणि म्हणाला, मला काही फरक पडत नाही। तू काय करत होतीस? कुठे व्यस्त होतीस? रात्रभर बाहेर राहण्याची हिम्मत कशी झाली? शेवटी तू हे घर आणि लोकांना गृहीत धरले आहेस। श्रेया तिच्या वडिलांचे कटू शब्द शांतपणे ऐकत होती, जणू काही तिला काही फरक पडत नाही।
इतक्या वर्षात तिला दात चावण्याची इतकी सवय झाली होती की तिच्या मनाशिवाय ती फोनचा स्पीकर चालू करून तिचे विस्कटलेले केस विंचरत होती. तुझी बहीण रियाचे सासरे लग्नाची चर्चा करण्यासाठी येत आहेत. जर मी पुढच्या 15 मिनिटात तुला घरी पाहिले नाही तर या घराकडे जाणारा प्रत्येक मार्ग विसरून जा. श्रेयाचा हात थांबला, पण उद्य थांबला नाही. आणि हे देखील विसरून जा की तू माझ्यासाठी काही शेवटच्या आठवणी सोडल्या आहेत. मी ते सर्व स्वतः समुद्रात फेकून देईन आणि परत येईन. श्रेयाच्या उत्तराशिवाय त्याने फोन डिस्कनेक्ट केला. दरम्यान श्रेयाच्या घरी दिव्याने उद्यला उत्सुकतेने विचारले, तो काय म्हणाला? ती आत्ताच येत आहे का? हो, ती येत आहे, उद्य हळू आवाजात म्हणाला. दिव्या प्रेमाने उद्यच्या डोक्यावर मालिश करत होती. जेव्हा तिला उद्यकडून काही काम हवे होते तेव्हाच तिने हे केले. तुम्ही त्याला या लग्नासाठी पटवू शकाल, बरोबर? कारण जर तो हो म्हणाला नाही तर माझ्या रियाचे लग्न होणार नाही. संदेश चोप्राने अचानक त्याच्या दुसऱ्या मुलासाठी आदितीचा हात मागितला तेव्हा दिव्याला मोठा धक्का बसला. आदिती एक अतिशय हुशार, सुंदर आणि बुद्धिमान मुलगी होती. ती जाणूनबुजून तिच्या मुलीशी मतिमंद व्यक्तीशी लग्न कसे करू शकते? ती संदेश चोप्राला चांगली ओळखत होती. जर दिव्याने एका मुलाचा प्रस्ताव नाकारला तर ती दुसऱ्या मुलाचा प्रस्ताव कधीही होऊ देणार नाही. काहीही असो, चोप्रा कुटुंबाला त्यांच्या मुलीसाठी पत्नी नको होती, तर एक काळजीवाहक नको होती आणि त्यासाठी श्रेयापेक्षा चांगला पर्याय कोणता असू शकतो? उदयने काही क्षण विचार केला आणि म्हणाला, श्रेया ही माझी मुलगी आहे. हे ऐकून दिव्याला राग आला की महान मिस्टर सिंघानिया त्याच्या अवैध मुलीसाठी त्याच्या कायदेशीर मुलींचे सुख देण्यास तयार आहेत. तू रियावर खूप प्रेम करतोस. जर तिचे हृदय राहुलसाठी तुटले तर मग काय फरक पडेल? उद्य म्हणाला, ते माझ्या म्हणण्याचा अर्थ नव्हता. दिव्या म्हणाली, तर तुला काय म्हणायचे होते की हे माझ्याशी झालेल्या विश्वासघाताचे परिणाम आहे आणि हे जाणून घेतल्यानंतरही मी तिला सिंघानियाच्या घरात राहू दिले. माझ्या स्वतःच्या मुलींसारखे वाढवले आणि त्या बदल्यात मला माझ्या स्वतःच्या मुलींसाठी थोडेसे आनंद काय हवे आहे? तू तिला मला थोडी मदत करू देणार नाहीस का? ठीक आहे. उदयने दिव्याचे भूतकाळाबद्दलचे टोमणे वाढत असताना पाहिले तेव्हा त्याने लगेच श्रेयाच्या नात्याला होकार दिला. त्याच्याकडे हो म्हणण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. दिव्या कोणत्याही परिस्थितीत चोप्रा कुटुंबाला नाराज करू इच्छित नव्हती. तिला माहीत होते की राहुल प्रत्येक प्रकारे रियासाठी पात्र आहे आणि राहुलसारख्या माणसाला जाऊ देणे मूर्खपणाचे ठरेल. दुसरे कारण म्हणजे त्याची प्रचंड संपत्ती. चोप्रा कुटुंबाशी असलेले तिचे नाते तिच्यासाठी दीर्घकाळात खूप फायदेशीर ठरणार होते. श्रेया कशीतरी धावत घरी पोहोचली. ती रात्रभर घरी आली नव्हती, त्यामुळे ती खूप घाबरली होती. तिचे वडील आणि सावत्र आई काय संकट निर्माण करतील हे तिला माहीत नव्हते. पण दिव्याने तिच्याकडे पाहिले आणि मधुर आवाजात तिला मिठी मारली आणि माझ्या बाळा, श्रेया बाळा, माझ्यासोबत ये असे म्हटले. हे पाहून श्रेयाला धक्का बसला. श्रेया काही बोलू शकण्यापूर्वीच दिव्याने प्रेमाच्या बनावट हावभावात तिचा हात धरला आणि तिला सोबत घेतले. पण श्रेयाला या महिलेचा स्वभाव कळला होता. काहीतरी गडबड झाली असावी, अन्यथा तिने असे इतके प्रेम आणि आपुलकी व्यक्त केली नसती. राहुलच्या भावाशी लग्न हे ऐकून तिला धक्का बसला. ती बेडवर विचारात बुडून बसली. श्रेयाच्या स्वतःच्या मुलीच्या अदितीशी असलेल्या नात्याबद्दल बोलण्याऐवजी ती राहुलच्या भावाशी असलेल्या नात्याबद्दल कशी बोलू शकते? काहीतरी गडबड असेल. मी सध्या लग्नासाठी तयार नाही. श्रेयाने हे बोलताच दिव्याच्या चेहऱ्याचा रंग बदलला. ती रागाने लाल होत होती पण रागावर नियंत्रण ठेवत ती म्हणाली, बाळा, अशा संधी रोज येत नाहीत. तुझ्या IT करिअरबद्दल विचार कर, म्हणूनच मला माझ्या करिअरवर लक्ष केंद्रित करावे लागते.
आई श्रेया पटकन म्हणाली. दिव्याचा राग तिच्या आत वाढत होता, पण तिच्या बनावट हास्याने तो लपवत ती आली आणि तिच्या जवळ बसली आणि तिचे हात हातात घेतले. श्रेयाला धक्का बसला. तिला भीती वाटत होती की त्यांना तिच्या हातांवरचे डाग दिसतील, म्हणूनच तिने पूर्ण बाह्यांचा टॉप घातला होता. रियाला तिच्या खोलीत आणताना दिव्याने तिच्या हातांवरचे डागच नव्हे तर बागेवरील डागही पाहिले होते. जर तो दुसरा दिवस असता तर तिने याबद्दल मोठा सीन केला असता, पण आज श्रेयाचा दिवस होता. श्रेयाला प्रेमाने मिठी मारताना दिव्या अतिशय प्रेमळ स्वरात म्हणाली, मी सावत्र आई असू शकते, पण तुला माहिती आहे प्रिये, मी तुला किती प्रेम करतो. उदिने या घरात तुम्हाला आई आणि मुलीला अनेक महिने साथ दिली होती. उद्या आणि तुझ्या आईच्या चुकांची शिक्षा मी तुला देऊ शकत नाही. श्रेयाने या सर्व गोष्टी आधी अनेकदा ऐकल्या होत्या. तिला हे देखील माहीत होते की दिव्या कधीही स्वतःच्या फायद्याशिवाय काहीही करत नाही. दिव्याला लक्षात येत होते की तिच्या शब्दांचा श्रेयावर विशेष परिणाम होत नाहीये आणि आता ती मास्टर स्ट्रोकसाठी तयार होती. तुझी अवस्था बघ बाळा, तू स्वतःशी काय करतोयस? श्रेयाला दिव्याची खोटी चिंता पचवता येत नव्हती. तिला गुदमरल्यासारखे वाटत होते.